माझे नाव रिया आहे. माझ्या घरात फक्त मी आणि माझी 14 वर्षाची मुलगी सानू असे आमचे छोटेसे कुटुंब आहे. तिला मी एकटीनेच वाढवले. पण माझ्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी माझ्या मुलीपासून लपवल्या आहेत. सानू शाळेत जाते आणि मी माझे स्वतःचे पार्लर चालवते. आम्हा दोघींचे आयुष्य सुरळीत चालू होते. आजपर्यंत आम्हा दोघींना एकमेकीशिवाय कधीही कोणाची गरज पडली नव्हती. पण आता आमच्या आयुष्यात कदाचित दुसरे कोणीतरी येणार होते. माझे पार्लर आमच्या घराजवळच होते. त्या भागातील बहुतांश स्त्रिया माझ्या पार्लरमध्ये यायच्या. त्यामुळे पार्लरमध्ये सतत मला नेहमी भरपूर काम असायचे आणि त्यातूनच आमचा घर खर्च भागायचा. पार्लरचे सामान संपल्यावर मी आणि सानू शहराच्या मध्यभागी असलेल्या बाजारपेठेत जाऊन पार्लरचे सामान खरेदी करायचो. आता दिवाळी होऊन गेली होती. दिवाळीचा अभ्यास अजून कंप्लीट झाला नव्हता. त्यामुळे सानू माझ्यासोबत आली नाही. ती घरीच तिचा अभ्यास करत बसली होती. शहरातल्या मोठ्या बाजारपेठेत मी माझे पार्लरचे सामान खरेदी करत फिरत होते. कधी कधी आयुष्यात असं घडतं की आयुष्य अचानक सरप्राईज देऊन जातं. माझ्याही बाबतीत अगदी असंच घडलं होतं. हरीश अचानक माझ्या समोर आला होता. अचानक इतक्या वर्षांनी एकमेकांना समोरासमोर पाहून आम्ही दोघेही पूर्णपणे आश्चर्यचकित झालो होतो. इतक्या वर्षांनी भेटलो, पण बोलायला मात्र काहीच नव्हतं. हरीश हा माझा कॉलेज फ्रेंड होता. हरीशशी मला लग्न करायचे होते. आम्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण आमच्या नशिबामुळे आम्ही एकत्र येऊ शकलो नव्हतो. हरीश या शहरात त्याच्या व्यवसायामुळे तिथे आला होता. हरीश मला म्हणाला की इतक्या वर्षात मी तुझा अनेक ठिकाणी खूप शोध घेतला आणि वारंवार तुला कॉन्टॅक्ट करायचा पण खूप प्रयत्न केला, पण तुझा फोन कधीच लागला नाही. यावर मी हरीशला म्हणाले की मी माझा नंबर बदलला होता, यामुळे तुझे माझ्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकले नाहीत. हरीश अजूनही माझ्यावर पहिल्यासारखं प्रेम करत होता. ते प्रेम मला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते. हरीशने मला शेजारीच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेण्यासाठी विनंती केली. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आमचे बोलणे सुरू झाले. काही वेळातच वेटर कॉफी घेऊन आला. कॉफीचे घोट घेत असताना हरीश म्हणाला, रिया, मला खात्री होती की एक ना एक दिवस तू मला नक्कीच भेटशील, आणि आज बघ, योगायोगाने तो दिवस आला. रिया, मी अजूनही लग्न केलं नाही. आजपर्यंत मी याच आशेवर होतो की तू मला कुठे ना कुठे तरी नक्की भेटशील आणि मी तुझ्याशी लग्न करेन. त्यासोबतच मी सानूचाही सांभाळ करेन. रिया, सानू कुठे आहे? ती व्यवस्थित तर आहे ना? त्यालाही माझ्या मुलीला सांभाळायचे आहे. पण मी त्याला काहीच उत्तर दिले नाही. मी त्याला माझा मोबाईल नंबर द्यावा असा त्याने आग्रह धरला आणि यासाठी मी त्याला नकार देऊ शकले नव्हते. मला कल्पनाही नव्हती की तो माझ्या आयुष्यात असा पुन्हा येईल. त्यानंतर माझी इच्छा नसतानाही आमचे हळूहळू फोनवर बोलणे चालू झाले आणि काही दिवसांनी आमच्या भेटीगाठी होऊ लागल्या. असे भेटत बोलत असताना तो माझ्या घरीही येऊ लागला. त्याला घरी आणायचं नाही असा मी अनेक वेळा खूप विचार केला होता, कारण सानूने त्याला बघावं असं मला कधीच वाटत नव्हतं. त्याने मला अनेकदा सांगितले की त्याला आमच्या जीवनाचा एक भाग बनायचे आहे आणि तो अनेकदा मला सानूला भेटण्यासाठी माझ्याकडे आग्रह करायचा. पण सानूच्या फायद्यासाठी मी प्रत्येक वेळी त्याला नकार देत राहिले आणि सानू शाळेत गेल्यावर मी त्याला घरी भेटायला बोलवायचे. मग एके दिवशी मला ज्याची भीती वाटत होती तेच घडले. हरीश मला भेटण्यासाठी आमच्या घरी आला. हरीश आणि मी माझ्या घरात होतो. त्या दिवशी महिना अखेर होता. सानू शाळेतून लवकर घरी येणार होती, पण ते माझ्या लक्षात राहिले नाही. मी पूर्णपणे विसरून गेले होते. हरीश आणि मी आमच्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेलो होतो. आम्ही दोघे माझ्या बेडरूममध्ये होतो आणि बेडवर मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसले होते. त्याने माझा हात घट्ट धरला होता. दुपारचे 1:30 वाजले होते. सानूची शाळा सुटली आणि ती घरी आली. ती मला मम्मी म्हणत डायरेक्ट आमच्या बेडरूममध्ये आली आणि आम्हाला अशा अवस्थेत पाहून तिचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. हरीश तिथून निघून गेला. सानू आता काय विचार करत होती ते मला माहीत होतं. नेहमी आनंदी आणि मस्ती करणारी माझी मुलगी आज मात्र गप्प होती. माझी हिंमत सुद्धा होत नव्हती की मी तिला जाऊन समजावून सांगावे, तिला ते सर्व सांगावे जे आजपर्यंत मी तिला कधीच सांगितले नव्हते. त्या दिवशी दिवसभर ती खूप शांत बसली होती. मी संध्याकाळपर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर ती स्वतः माझ्याजवळ आली आणि माझ्याशी बोलू लागली. तिने मला विचारले, मम्मी, ते कोण होते? तुला मला काही सांगायचे असेल तर सांगू शकते. मम्मी, तू आजपर्यंत जे काही सांगितले त्यावर मी नेहमीच विश्वास ठेवला आहे. मला असे वाटत होते की तू नेहमी मला जे सांगते ते खरं सांगतेस, पण आता मी या गोष्टीचा विचार करू लागली आहे आणि तू
माझ्यापासून कधीही काहीही लपवू शकत नाही, ते तुला माहीतही आहे. त्यामुळे तू मला याबद्दल देखील सांगावे. तू तुझा निर्णय घेऊ शकतेस. जर तुला पुन्हा लग्न करायचे असेल तर करू शकतेस. आम्ही बोलत होतो तेवढ्यात अचानक हरीश तिथे आला. यावेळी त्याला पाहून मी विचारले, तू पुन्हा का आलास? हरीश म्हणाला, माझ्या चुकीमुळे तुझ्या मुलीने तुझा गैरसमज करून घ्यावा असे मला मुळीच वाटत नाही. त्यामुळे आज तू मला गप्प करू नकोस. आज सानूसाठी सर्व काही जाणून घेण्याची योग्य वेळ आहे. मी हरीशकडे बघून नकारार्थी मान हलवली आणि नाही म्हणाले. पण हा शब्द सानूच्या कानापर्यंत पोहोचला होता. आता ती सत्य ऐकल्याशिवाय राहणार नाही हे मलाही माहीत होतं. आणि मग हरीशने सानूला हकीकत सांगायला सुरुवात केली. सानू, आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही दोघे एकाच क्लासमध्ये होतो, पण आम्ही दोघे एकमेकांशी कधीच बोललो नव्हतो. पण एक दिवस आमच्या गावातील माझ्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नाला रियासुद्धा आली होती. त्यानंतर हळूहळू आम्ही दोघे एकमेकांशी बोलू लागलो. तिथूनच आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. त्यानंतर आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आम्ही कॉलेज बुडवून बाहेर फिरायला जाऊ लागलो. एक दिवस असेच आम्ही कॉलेज बुडवून बाहेर फिरायला चाललो होतो. त्यावेळेस रियाच्या भावाने आम्हा दोघांना बघितले आणि घरी गेल्यावर त्याने रियाला खूप बडबड केली. त्यानंतर तिचे कॉलेज जाणे बंद केले. पण काही दिवसानंतर रिया पुन्हा कॉलेजला येऊ लागली. आम्ही दोघे गुपचूप कॉलेजच्या बाहेर भेटायचो. पण नंतर दोघांचे कॉलेज पूर्ण झाले आणि आमचे भेटणे बंद झाले. काही दिवसांनी रियाचा भाऊ रियाला म्हणाला की एखादा पार्लरचा कोर्स वगैरे कर, म्हणजे भविष्यात तुला त्याचा उपयोग होईल. दुसऱ्या दिवशी जवळच असलेल्या एका पार्लरमध्ये जाऊन रियाने पार्लरच्या कोर्सची चौकशी केली आणि त्यानंतर पार्लरचा कोर्स चालू झाला. रिया पार्लरचा कोर्स करत असताना पार्लरच्या समोर कॉफी शॉपमध्ये आम्ही दोघे गुपचूप भेटायचो. पण 6 महिन्यांनी रियाचा पार्लरचा कोर्स पूर्ण झाला. मी अनेक वेळा रियाला आपण पळून जाऊन लग्न करू असे म्हणायचो, पण तिला तिच्या भावाची फसवणूक करायची नव्हती. रिया म्हणाली की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी पुन्हा एकदा भावाकडे आपल्या लग्नाबद्दल बोलेल. भाऊ आपल्या लग्नासाठी नक्कीच सहमत होईल. त्यानंतर रियाच्या वाढदिवसाची आम्ही दोघे आतुरतेने वाट पाहू लागलो आणि काही दिवसांनी रियाच्या भावाला मुलगी झाली. रियाच्या भावाचा शेअर मार्केटचा बिझनेस होता. त्यामुळे अनेक वेळा तो आणि रियाची वहिनी कामानिमित्त त्याच्या मुलीला रियाजवळ ठेवून शहरात त्याच्या शेअर मार्केटच्या ऑफिसवर जायचे. त्यावेळेस मी कधी कधी रियाला भेटायला घरी जायचो. रियाला तिच्या भावाच्या मुलीचा खूप लळा लागला होता. त्यानंतर ज्या दिवसाची आम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस जवळ आला. त्या दिवशी रियाचा भाऊ आणि वहिनी केक आणि घरातील इतर सामान आणण्यासाठी शहरात गेले. तिकडून परत येत असताना वाटेत त्यांच्या कारचा अपघात झाला आणि ते दोघेही जागीच मरण पावले. त्यावेळी त्यांची मुलगी रियाजवळ घरीच होती, म्हणून ती या अपघातातून वाचली होती. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सानू तू आहेस. खरं तर तू रियाची मुलगी नाही, तू रियाच्या भावाची मुलगी आहेस. रिया तुझी आत्या आहे. सानू, तू फक्त 3 वर्षाची होती तेव्हा तुझ्या आईवडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. पण त्यानंतर तुम्ही दोघीही अचानक गायब झाल्या. मी तुमचा खूप ठिकाणी शोध घेतला, पण मला तुमचा काहीही तपास लागला नाही. 2 महिन्यापूर्वी मी माझ्या कामानिमित्त शहरातल्या बाजारपेठेत आलो होतो. त्यावेळेस अचानक रिया माझ्या समोर आली. मला रियाशी लग्न करायचे होते आणि मला तुला मुलीसारखे सांभाळायचे होते. हे मी तिला आजही सांगतोय, पण तरीही ती का नकार देते? रिया आज ती नकार देते. रिया आज मलाही जाणून घ्यायचे आहे की तू अशी अचानक का गायब झालीस. हे ऐकून सानू माझ्याकडे बघते आणि म्हणते, मम्मी, हे जे सांगत आहेत ते सर्व खोटं आहे ना? माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मी म्हणाले, सानू, तू माझा जीव असूनही तू माझ्या पोटी जन्म घेतला नाहीस. मला हे सांगायचे होते, पण आज हे असं सांगावं लागेल असा मी कधीही विचार केला नव्हता. हे ऐकून सानूच्या डोळ्यात अश्रू येऊन माझ्याजवळ आली आणि मला मिठी मारून रडूही लागली. रडत रडत ती बोलू लागली की इतकी वर्ष तू मला माझ्या खऱ्या आईप्रमाणे प्रेमाने सांभाळले. माझ्या आणि सानूच्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. मी सानूला म्हणाले की तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझी आई आहे. हेच सत्य आहे आणि ते कायम राहील. त्यानंतर मी सानूला आणि हरीशला माझी हकीकत सांगायला सुरुवात केली. माझे आई वडील मी लहान असतानाच वारले होते. त्यानंतर आमच्या बहीण भावाचा सांभाळ माझ्या काकाने केला आणि माझा मोठा भाऊ आणि मी आमच्या काकाकडेच शालेय शिक्षण घेऊ लागलो. सुरुवातीचे दिवस चांगले जाऊ लागले, पण काही दिवसानंतर काकीचे आमच्यासोबतचे वागणे बदलून गेले. काका घरात नसताना ती आमच्याकडून सर्व कामे करून घ्यायची. मला फारसे कळत नव्हते.
त्यामुळे मी खेळण्यात मग्न असायचे. एक दिवस मी बाहेर अंगणात खेळत असताना काकीने मागून येऊन जोरात माझ्या पाठीत मारले. त्यावेळी मी जीवाच्या आकांताने रडत होते आणि काकी मला पाठीवर वळ उठेपर्यंत मारत होती आणि म्हणत होती की भांडी काय तुझा बाप घासणार का? ते करण्याचे माझे वय सुद्धा नव्हते. त्यावेळी मी 5वीच्या वर्गात शिकत होते आणि माझा भाऊ कॉलेजमध्ये शिकत होता. तिला माझी जरासुद्धा दया आली नाही. तिने तेवढ्यात वर न थांबता तिथे असलेल्या झाडाची काठी तोडून घेतली आणि मला त्या काठीने मारणार तितक्याच माझा भाऊ कॉलेजवरून घरी परत आला. तो काकीला खूप ओरडला. त्यानंतर कसे बसे मी तिथे माझे 10वीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि माझ्या भावाने कॉलेज पूर्ण केले. या 5 वर्षात काकीने मला खूप त्रास दिला होता. त्यानंतर माझ्या भावाने काकाकडून काही उसने पैसे घेऊन शेअर मार्केटचा व्यवसाय चालू केला. त्यात त्याला खूप पैसे भेटत गेले आणि आम्ही काकाचे पैसे परत देऊन वेगळे राहू लागलो आणि मी माझे कॉलेजचे शिक्षण चालू केले. काही दिवसातच माझ्या भावाचे लग्न झाले. मी ब्युटिशियन बनण्याचा विचार कधीच केला नव्हता, पण आयुष्य अचानक कधी बदलेल हे सांगता येत नाही. माझी वहिनी आणि माझा भाऊ माझी खूप काळजी घेत होते. कॉलेजमध्ये असताना आयुष्य खूप चांगले चालले होते. मला कशाचीही कमतरता कधीच नव्हती. काही दिवसातच माझ्या वहिनीने एक गोड मुलीला जन्म दिला. त्यानंतर आमच्या घरात आनंदाची लाट उसळली. माझ्या भावाला मुलीचीच अपेक्षा होती. आम्ही खूप आनंदात होतो आणि काही दिवसातच माझे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले आणि मी केवळ छंदासाठी पार्लरचा कोर्स केला. एक दिवस हा कोर्स माझ्यासाठी कमाईची संधी देईल असे मला कधीच वाटले नव्हते. पण 2012मध्ये शेअर मार्केटमध्ये आमचे खूप मोठे नुकसान झाले आणि अचानक सर्व काही बदलले. माझा भाऊ आणि वहिनी शहरातून परत येताना त्या टेन्शनमध्ये त्यांच्या कारचा अपघात झाला आणि ते दोघे जागीच मरण पावले. त्यावेळी सानू माझ्याजवळ घरीच होती, म्हणून ती या अपघातातून वाचली. माझ्या भावाचे शहरात शेअर मार्केटचे ऑफिस होते. शेअर मार्केटमध्ये आमचा बराचसा पैसा गेला. आमचे खूप मोठे नुकसानही झाले. त्यासोबतच माझी वहिनी आणि माझा भाऊ आम्हाला सोडून देवाघरी गेले. त्यावेळी सानू फक्त 3 वर्षाची होती आणि आता तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझी होती. पण काही बँकांमधून भावाने बिझनेस लोन घेतले होते, त्यामुळे त्यांनी आमची सर्व प्रॉपर्टी त्याच्या ताब्यात घेतली आणि मग आम्ही राहत असलेले घरही बँकेने त्यांच्या ताब्यात घेतले. आम्हाला राहायला घरही राहिले नव्हते. त्यानंतर मी घरातील दागिने मोडून सानू आणि मी शहरात माझ्या एका मैत्रिणीच्या शेजारी रूम घेऊन राहायला लागलो. त्यानंतर एके दिवशी माझी मैत्रीण माझ्याकडे आली आणि तिने सांगितले की तिची एका पार्लरमध्ये अपॉइंटमेंट होती, पण ती रद्द झाली. तिचे बोलणे ऐकून मी तिला लगेच विचारले की तुला काय करायचे होते. माझा ब्युटिशियनचा कोर्स झाल्यामुळे मला आयब्रो फेशियल वगैरे कसे करायचे हे माहीत होते. मी माझ्या मैत्रिणीला ही सेवा देऊन 150 रुपये कमवले. या कामात मी पुढे जाऊ शकते असे मला वाटू लागले. माझ्या याच मैत्रिणीच्या माध्यमातून मला अधिकाधिक महिला ग्राहकांशी जोडण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीच्या सोसायटीत फ्लॅट भाड्याने घेतला. मला पार्लरचे काम करायचं होतं, म्हणून मी एका खोलीत आरसा, खुर्ची आणि पलंग लावून काम करू लागले. हळूहळू माझ्या आजूबाजूच्या स्त्रियांनीही माझ्या कामाची माहिती होऊ लागली. त्यामुळे बऱ्याच स्त्रिया नियमितपणे माझ्याशी जोडल्या गेल्या. 2 वर्षे घरातील बेडरूममध्ये पार्लर चालवले. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून जवळच एक शॉप भाड्याने घेतले आणि त्या पार्लरचे नाव सान्वी ब्युटी पार्लर असे ठेवले. त्यानंतर दिवसेंदिवस महिला ग्राहक आणि मुलींची संख्या वाढत गेली. तरीही 5-6 वर्षापासून माझी बहुतेक कमाई घर खर्च आणि कर्ज फेडण्यात गेली. मी माझ्या भावाचे गेलेले वैभव परत मिळवले. आम्हा दोघा बहीण भावांना पैशांची आणि मेहनतीची किंमत लहानपणापासूनच समजली होती, त्यामुळे मला परिस्थितीची जाणीव होती. त्यानंतर काही दिवसांनी मी पार्लरमध्ये मुली कामाला ठेवून या शहरात आणखीन माझे 2 पार्लर चालू केले आणि मला अनेक मुलींच्या लग्नाच्या मेकअपच्या ऑर्डर येऊ लागल्या. खरं सांगायचं म्हटलं तर हा मार्ग इतका सोपा नव्हता. या काळात मला चांगल्या आणि वाईट लोकांचाही अनुभव आला, पण मी फक्त चांगल्याच लोकांचा अनुभव सांगणार आहे. कारण वाईट लोकांचा जर मी अनुभव सांगितला तर ते परत बोलतील की आम्ही तिला डिवचले नसते तर ती या शहरातील नामांकित 3 पार्लरची मालकीण झाली नसती. माझ्या सान्वी पार्लरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. पण एकदा सानूची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी सांगितले की तिला ॲडमिट करावे लागेल. मी रात्रभर तिच्यासोबत होते, पण सकाळी 6 वाजता मला ब्रायडल मेकअपसाठी जायचे होते, कारण ते आधीच बुकिंग केले होते. मी माझ्या हृदयावर दगड ठेवून कामासाठी केले. यावेळी मी सानूपाशी थांबायला हवे होते, पण मी क्लायंटला त्याच्या लग्नाच्या दिवशी नकार देऊही शकत नव्हते. मी सानूसोबत नसल्याबद्दल मला खेद वाटत होता, पण सानू म्हणाली
काही हरकत नाही मम्मी, तू तुझे काम लवकर संपवून घरी परत ये. मी रात्रंदिवस मेहनत करून कुटुंबाला हातभार लावला आणि व्यवसायही चालवावा. मला विश्वास आहे की स्त्री कोणत्याही कुटुंबाचे केंद्रबिंदू असते. महिलांनी स्वतःला खंबीर आणि कणखर ठेवलं तर कुटुंब अगदी वाईट प्रसंगालाही तोंड देऊ शकतं. मात्र महिलेने पराभव स्वीकारायला तर इतर सदस्यही पराभव स्वीकारू लागतात. म्हणूनच मी प्रत्येक परिस्थितीत खंबीर राहिले आणि पुढे गेले. 2016 पार्लर सुरू केल्यानंतर जवळपास 4 वर्षांनी मी पहिल्यांदा कामातून ब्रेक घेतला. या ब्रेक टाईममध्येही मी खास केस आणि मेकअप कोर्स करण्यासाठी जपानला गेले. सौंदर्य उद्योगात खूप स्पर्धा आहे आणि स्वतःला टिकवून ठेवण्याची आणि पुढे जाण्याची एकच गुरुकिल्ली आहे, ती म्हणजे स्वतःला अपग्रेड करत राहणे. मी नेहमी काहीतरी नवीन शिकते. आजही मी नव्या ट्रेंडनुसार पुढे जात आहे. आज या शहरात मी माझे स्वतःचे 3 पार्लर चालवत आहे. या 3 पार्लरमध्ये मी 15 मुलींना रोजगार दिला आहे. हाच व्यवसाय मी एकेकाळी 150 रुपयांपासून चालू केला होता, ज्याची आज लाखोंची उलाढाल आहे. सर्वसामान्य मेकअपसह मी वधू मेकअप आणि सेलिब्रिटी मेकअप सेवा देखील प्रदान करते. चित्रपट आणि TV इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री आणि गायकांसाठी मी स्टायलिस्ट आहे. भविष्यात या कामात मला अधिकाधिक मुलींना प्रशिक्षण देता यावे, यासाठी माझी स्वतःची अकॅडमी सुरू करण्याचे माझे स्वप्न आहे. आणि त्यातूनच प्रत्येक मुलींना आणि महिलांना एकच संदेश द्यायचा आहे की प्रत्येक मुलीने आणि स्त्रीने काम केले पाहिजे. गरज असेल तेव्हाच कमवावे असे नाही. त्यापेक्षा स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. म्हणूनच तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे तेच काम करा. एकेकाळी मुलीची फी भरण्यासाठी उसने पैसे घ्यावे लागले होते, पण आज या शहरातील मी एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट आहे. सानू, तुझ्या वडिलांनी मला त्याच्या तळहाताच्या फोडासारखे सांभाळले. मी आणि हरीश दोघे लग्न करणार होतो, पण मला वाटले आमचे लग्न झाले आणि आम्हाला एखादे मूल झाले तर माझे तुझ्यावरचे प्रेम कमी होईल, म्हणून मला लग्न करायचं नव्हतं. त्यानंतर मी हरीशला कधीही भेटण्याचा विचार केला नाही. आणि आता राहिला प्रश्न तो म्हणजे आमचा नाही तर तुझ्या लग्नाचा. तुझे लग्न होईल तेही मोठ्या थाटामाटात, तुला हवं तेव्हा. हरीशनेही माझा निर्णय मान्य केला. शेवटी मी एकटी नव्हते जी बिना लग्नाची राहिले होते. त्यानंतर मी हरीशला कधीही भेटण्याचा विचार पण केला नाही. आयुष्य जगत होते, त्यानेही लग्न केले नव्हते. सानू पुन्हा एकदा म्हणाली की तुम्ही दोघेही एकमेकांसोबत लग्न करा. यावर मी तिला म्हणाले, आता तू आम्हाला ओळखले आहे आणि जाणूनही घेतले आहे, त्यासोबतच तू आमचा स्वीकारही केला आहेस. बस, आता जो आम्ही त्याग केला होता त्याचे फळ आम्हाला भेटले आहे. आता आम्हाला इतर कशाचीही गरज नाही. पुढे जाऊन काही दिवसांनी सानूच्या विनंतीवरून रिया आणि हरीशने कोर्ट मॅरेज लग्न केले. सानू आता लॉ कॉलेजमधून लास्ट इयरचे एक्झाम देत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आमची कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.